नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन काळे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर भरपूर दिवसानंतर मी हा व्हिडिओ टाकत आहे. तर कारागृह विभागाचे जे काही 2-4 पेपर झालेले होते आपले कारागृह विभागाअंतर्गत वरिष्ठ लिपिकासन आणि खाली काही इतर पदांची जी काही आपल्या परीक्षा झाली होती, तर त्याच्या अंतर्गत आपली फायनल रिस्पॉन्स शीट ही आपल्यासमोर आलेली आहे. इथे वेबसाईटवरती जरी यांनी परिपत्रक प्रसिद्ध केलेलं नसेल तरी पण आपल्यासमोर जी काय फायनल रिस्पॉन्स शीटची जी लिंक होती ती आपल्यासमोर आलेली होती. तुम्ही भरपूर यूट्यूब चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल असेल त्यांच्याकडून व्हिडिओ बघितलेले असतील आतापर्यंत. पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझे मार्क सांगणार आहे आणि कट ऑफ किती जाऊ शकतो हे पण सांगणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज तुमचे मार्क किती आले आणि कशासाठी तुमचे ते मार्क आले. मी कारण 2 पेपर दिले होते, एक वरिष्ठ लिपिक आणि लिपिक. तर दोन्ही पदाचे मी तुम्हाला मार्क माझे सांगणार आहे किती होते. आन्सर शीट पण तुम्हाला दाखवतो दोन्ही पण त्या पेपरांचे. तर तुम्ही तुमचे मार्क नक्कीच कमेंट करा, म्हणजे आपल्याला समजून येईल की कोणाला किती मार्क आहे. जे काय पोरांना चांगले मार्क असतील त्यांनी पण कमेंट करा. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर हे बघा मित्रांनो, इथं मी माझे हे कारागृह विभाग महाराष्ट्र प्रशासन याच्या अंतर्गत मला मॅसेज पण आला होता जीमेलला की तुमचे आता फायनल रिस्पॉन्स शीट आम्ही अपलोड करतो आहोत. आणि इथं बघा तुम्ही इथं क्लर्कचे बघू शकता. तर क्लर्कमध्ये माझे 78 क्वेश्चन करेक्ट आलेले. तुमचे किती तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि आता मी तुम्हाला वरिष्ठ लिपिक याचे संबंधित माझे किती करेक्ट आहे क्वेश्चन हे सांगणार आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर मी आता हे माझे कर निर्धारण आपल्या कारागृह विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासन भरती प्रक्रिया 2023 याच्या अंतर्गत मी माझी SR क्लर्क इथं बघू शकतो तुम्ही ही ओपन केली. तर याच्या अंतर्गत माझी जवळजवळ 82 क्वेश्चन करेक्ट म्हणजे 164 माझे याच्यातनं मार्क आहे SR क्लर्कमध्ये. तुमचे किती मार्क आहे तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि याच्यासाठी कट ऑफ ॲनालिसिस करणं खूप अवघड आहे याच्यामध्ये, कारण थोडेच विद्यार्थी आणि नॉर्मलेशन पण कमी प्रमाणात होणार आहे. लईतले 10 मार्काचं नॉर्मलेशन आपल्याला बघू शकतो आपण क्लर्कमध्ये 10 ते 15 मार्काचं आणि SRमध्ये जवळजवळ 10 मार्काचं अशा पद्धतीने नॉर्मलेशन होईल. याच्यावरती नॉर्मलेशन मला तर वाटतं होणार नाही, कारण विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे या परीक्षेमध्ये आणि भरपूर विद्यार्थ्यांचं इतर ठिकाणी पण सिलेक्शन झालं आहे. त्याच्यामुळे जरी सिलेक्शन झालेलं असेल विद्यार्थी तर ते सोडून देतील इकडं, कारण तलाठीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले. परत पुरवठा निरीक्षक जी एक चांगली पोस्ट आहे त्याचा रिझल्ट आल्यावर पण भरपूर विद्यार्थी तिकडं जॉईन करून घेतील. त्याच्यामुळं कट ऑफ हा जरी जास्त लागला तरी पण नंतर जे वेटिंग लिस्ट असेल त्या बऱ्यापैकी ओपन होतील आणि त्यामार्फत इथं क्लर्कचे ज्या काय जागा आहेत त्या भरल्या जातील. त्यामुळं जर तुमचे 85 किंवा 80च्या वर जर ती 80 अबव असेल कॅटेगरीमध्ये तर तुम्ही एक सेफ साईड धरून चाला. पण असं नाही की याच्यावरती अवलंबून राहू नका, कारण ज्या काय पुढच्या आता भरपूर परीक्षा आलेल्या आहे, पोलीस भरती असेल, इतर ज्या काय सरळ सेवा भरती आहे त्या आता जूनपासून आपल्या परत चालू होतील. नोटिफिकेशन असन, परीक्षा घेणं असन, या सर्व काही आता चालू होऊन जातील. तर त्यासाठी मनापासून तयारी करा. आणि हे अशा पद्धतीने माझं एक ॲनालिसिस होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.